दादाश्रीजी शिवतत्व घेऊन आलेले, पण आम्ही तर त्यांना विष्णूचा अवतार मानतो. नाही, शिवतत्व घेऊन आले जसं ते संबंध मी आता जे सांगितला हां, जसं बोलत होतं ना कॉन्शियसनेस, तर महाअवतार बाबाजी आणि दादाश्रीजी इज लाईक अ टू साईड ऑफ सेम Same. कॉईन बोलू शकता, है ना. आता जे रामेश्वरजींचं मी बोललो, आता रामेश्वरचा अर्थ म्हणजे आता बोललाही जातो खूप सारं की रामजी काय म्हणतात की रामेश्वर म्हणजे काय, तर जे रामचे ईश्वर आहेत म्हणजे शिवजी. पण शिवजी काय म्हणतात, रामेश्वर म्हणजे की राम हे ईश्वर आहे. बरोबर. मग आता तुम्ही दादाश्रीजींना कसं समजायचं, शिवजीने कसं समजायचं तुम्ही समजा. जे 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 भगवान श्रीरामजी बरोबर रामेश्वरचा आणि शिवजी रामेश्वर जे अर्थ सांगतात तसंच आपण पण समजून घेऊ शकता. की काय भिन्न आहेत की एक आहेत, तत्व वेगळे आहे ते तुम्ही समजून घेऊ शकता. पण लोककार्यासाठी तर एकत्र होऊनच कार्य करतात. आता तो मगाचा मला पडलेला प्रश्न, महाकालेश्वर जो आपल्या आश्रमात आहेत त्यांच्याबद्दल सांगा. मी पहिला आपला आश्रमबद्दल मी सांगतो की कसा जे भीमाशंकरचा पायथ्याशी आहे, तळी आहे. आम्ही जेव्हा 2008पासून जागा शोधत होतो की एक असं ठिकाण जिकडे आपण लोकांना भेटून त्यांना ते मार्गदर्शन, परिवर्तनाचा मार्गदर्शन, खूप काही जागा आम्हाला मुंबईत काही लोक डोनेशन म्हणून पण द्यायला तयार होते की हे जागा बघा, हे जागा बघा. आपली खूप लोक त्यांची स्वतःची ही जागा. पण खरं अर्थाने जे जागा शोधत होते ते दादाश्रीजींनाच माहिती. खूप काही अरे आम्हाला असं वाटायचं की अरे तो फ्री ऑफ कॉस्ट में है, हे घेतलं पाहिजे, हे तर जवळच आहे, मुंबईचं जवळ आहे, हे घेतलं पाहिजे. पण आता जे तुम्ही बघणार ते 2.5-3 तास आतमध्ये, तर ही जागा पहिल्यांदा जेव्हा मला 2009ला आमचा फर्स्ट व्हिजिट झाला, मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, चांगलं आहे, दादाश्रीजींना एकदा इकडे आणला पाहिजे जागा बघायला. जेव्हा पहिल्यांदा दादाश्रीजी गेले त्या जागेत, आतमध्ये आम्ही शिरलो, दादाश्रीजी पण स्तंभ होते काही वेळ, ते बोलले नाही आम्हाला. नंतर जागा बघून जेव्हा आलं ते सांगितले की या जागेवरती स्वयं महाअवतार बाबाजींचा परत एकदा साक्षात्कार अपिअरन्स दिसला. म्हणजे ते स्वतः त्या जागेवरती आपली उपस्थिती दर्शवली. म्हणजे एवढी ती तपोभूमी, एवढा ते एकदम बोलते ना जागृत स्थान. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हे जागा आपण घेणार, कारण की ते स्वतः त्या जागेवरती दर्शन देणे पहिल्यांदा जाताना म्हणजे एक 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 हिंट होता की बाबा हे जागा घ्यावी. ते जागा घेतली, ते जे सगळ्यांनी ते कन्स्ट्रक्शन झालं, काम झालेलं आहे. आता जेव्हा आपण येणार कधी आणि आता फोटोही आपल्याला पाठवतो, जेव्हा आपण मी जे बोलतोय तुम्ही दाखवू शकता की मी एक्झॅक्टली काय बोलतोय. तर जसंच आपण शिरतो आतमध्ये गेटचा प्रथम चरण घेतला, आतमध्ये जसंच शिरले समोरच एक असा डोंगर आहे. ते डोंगर असं आहे की ते कोणीही बोलणार नाही की ते शिवलिंग नाही आहे. शिरताना सर्वात पहिलं ते शिवलिंगचं दर्शन होतं, डोंगर, आणि नैसर्गिक, कोणीही काही केलेलं नाही, ते नैसर्गिक. तर आश्रमचा पहिल्याच पायरी आपण चढतो तेव्हाच ते पहिला ते डोंगर दिसतो. नंतर परत आपण आतमध्ये शिरलो, थोडा पुढे गेलो तर आपले जे शक्तिपीठ आहे आणि शक्तिपीठचे जे कलश आहे. आता कलशला पण आपण जेव्हा बघणार तर कलशचा बरोबर पाठोपाठ आता ते जे डोंगर आहे तिकडे पण शिवलिंग आणि शिवलिंगच्या समोर बसलेले आपले नंदी. आता हे पूर्ण नैसर्गिक भीमाशंकरचे आता शिवलिंग आणि नंदी बरोबर कलशच्या पाठीपाठी दिसणार आपल्याला. तर अशी ही नैसर्गिक आपण बोलू ना की असं कोणीही विचार न करता, असा पण नाही विचार केला की आम्ही इकडेच असा दरवाजा बनवू एंट्री, ते पण आपोआप झाल्यानंतर असं दिसलं अरे असं आहे. असाही विचार नाही केला की कलश असा बनवूया की पाठी दिसला पाहिजे. एक खरोखरच म्हणजे एक दैविक कृपा आहे ना, दैविक षडयंत्रही बोलू शकतं की बाबा हे असंच झालं पाहिजे. आणि तसंच आपलं शक्तिपीठ, ऊर्जा केंद्र, तिकडे आपले आईचा, महाकाली आई, त्यांचा वास. आणि आई म्हणतो, दादाश्री आम्हाला हे शिकवतात की ते आई आहे ना, पूर्ण प्राण प्रतिष्ठित सजीव लोक अनुभव करू शकतात त्यांना, त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांची जे चैतन्य आहे, खरोखरच तेच आमचे जे म्हणतो ना ऊर्जाचे स्रोत, आम्ही जे काम करतो आहे परिवर्तनाचा, ते आईकडूनच ते सर्व आपल्याला मिळतो. आणि तसेच महाकालेश्वरजी, त्यांचं मी सांगतो आपल्याला एक्झॅक्टली. तर आपले महाकालेश्वरजी त्यांचं स्थान म्हणजे पूर्ण विश्वात हे एकमेव असं ठिकाण आहे जिकडे महाकालेश्वरजी आहेत, आदिशक्ती आहेत, आणि संपूर्ण विश्वाची जे गुरुतत्व आहे त्याची गद्दी. हे असं एक पूर्ण परिपूर्ण शक्ती ऊर्जा केंद्र.
आणि बाहेर रक्षणासाठी जय आणि विजय. आणि समोरच एक मंडपम आहे, तिकडे हवनस्थळ आहे. मागच्या 10-11 वर्षापासून अखंडित दररोज सकाळी विश्वकल्याणासाठी हवन होतो. म्हणजे काहीच नाही, फक्त विश्वकल्याणासाठी दररोज अखंडित. तसंच आपले जे मित्रगण आहेत, म्हणजे नवग्रह, त्यांचं स्थान, ते खरोखर आपले मित्र आहेत. आता पाठी जर जातात ते ध्यान मंथन क्षेत्र, म्हणजे आपोआप बसले तर ध्यान लागतो. तर एक असा ट्रान्सफॉर्मेशनची जागा खरोखरच, म्हणजे एक आध्यात्मिक परिवर्तनाची जागा, स्पेशल तपोभूमी, आणि लोक अनुभव करतात. म्हणजे एक नकारात्मक ऊर्जाचा तर विषयच नाही तिकडे. तुम्ही कसंही या, खरंय. 1-2 तासही बसले ना, ते ऊर्जावान होऊनच जाणार. आणि आईसमोर बसले, महाकालेश्वरी समोर बसले, गुरुतत्वाची जी गद्दी त्याच्यासमोर बसले, तर जे ब्लॉक्स आहेत आतमध्ये ते ऑटोमॅटिक निघून जातात. जे पण नेगेटिव्ह बोला, है ना, अनवॉन्टेड ऊर्जा बोला, ते ऑटोमॅटिक ते निघतात. त्या आईची कृपा, महाकालेश्वरीची कृपा, असा हा स्थान. ही क्लिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ती अतिशय अर्थपूर्ण तर आहेच. संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.